नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या कंबाईन गट क पूर्व परीक्षेकरता भूगोल या विषयाचे रिव्हिजन लेक्चर घेऊन येणार आहे. आपण भूगोल या विषयापासून सुरुवात करू, तर पुढे मग एक एक विषय आपण त्यातून पूर्ण करत जाऊ. तर हे आम्ही शिकवण्याची पद्धत यात अशी ठेवलेली आहे की टॉपिक घेणार आणि त्या टॉपिकवरचे आलेले सर्व पीवायक्यू मी घेणार आहे. सर्व पीवायक्यू म्हणतोय मी, इथे एकही पीवायक्यू मिस होणार नाही, कारण की मी इथं सांगणार तुम्हाला की मी सर्व पीवायक्यू या लेक्चरमध्ये घेत आहे. आणि तुमचा जर त्यातला एखादा पीवायक्यू मी घेतला नाही आणि नेमका त्यावर आधारितच परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तो तुमचा 1 मार्क्स जाऊ नये, कारण इथं अगदी 0.25 ने प्रिलियम्स जाते. त्यामुळे मी असं न करता सांगितलंय सर्व, तर मी सर्व पीवायक्यू मी इथे घेणार आहे. आणि आता इथं आपली फीचं जे काही असेल तर मी इथं काही अशी ठराविक फी ठेवलेली नाहीये, की कारण मी बघितलं वन डेच्या नावाखाली पहिला 100 रुपये फी होती, नंतर 150 झाली, त्याच्यानंतर 200, 250, 300, आता तर 350 पर्यंत वन डेची फी नेऊन ठेवलेली आहे. आता मी तसं इथं न करता मी QR कोड आणि माझा UPI ID इथं देणार. तुम्हाला जे काही फीज वाटेल ते तुम्ही इथं पे करू शकता. चला तर मग आता जास्त न बोलता आपण डायरेक्ट लेक्चरला सुरुवात करू. तर आता इथे बघा, महाराष्ट्राबद्दल आपण बघताना पहिला आपण बघू शकतो महाराष्ट्राचं स्थान काय आहे आणि विस्तार किती आहे. तर महाराष्ट्राचं अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय जर स्थान बघितलं तर आता इथे बघा, अक्षवरून जर आपल्याला लक्षात येतं, अक्षय नावाचा एक मुलगा आपण डोळ्यासमोर आणायचा. तो अक्षय 15वीला असताना त्याला 47% पडले होते आणि तेव्हा तो 22 वर्षाचा होता. अक्षयवरून आता आपल्याला ते लक्षात जाईल, 15वीला असताना 47% आणि तेव्हा तो 22 वर्षाचा होता. आता 1547 उत्तर ते 22चा उत्तर. आता उत्तर की पूर्व यामध्ये कन्फ्युजन होत असेल तर अ वरून अ आणि ओ यांची लिखाणाची पद्धत बघा, अ उ यावरून आपण ते लक्षात ठेवू शकतो. जर नवीन कोण विद्यार्थी असेल तर त्यांना उत्तर पूर्व यामध्ये कन्फ्युजन होईल, तर त्यावरून ते अ उ अक्षय उ यावरून ते लक्षात ठेवू शकतो. आता रेखावृत्तीय विस्तार बघा, आता रेखावृत्तीय विस्तार 22-36 ते 80-54 पूर्व, 72-36 ते 80-54 पूर्व. आता इथं कसं लक्षात ठेवायला, आता वरती आपण तिथं ती 15वीला असताना 47%ची ट्रिक बघितली. आता इथं बघा 72 आणि 36 हे निम्म आहे. पहिला आकडा फक्त लक्षात ठेवायचा, पुढे ते 80-54 मध्ये चुकवत नाही. तर तुम्ही पुढे प्रश्न बघाल तर ते पहिल्यातच तिथं 72च्या इथं 73 देतात, 74 देतात, तेवढंच ते चुकवत आहेत आपल्याला. तर आपण तेवढंच केलं पाहिजे, 72 आणि पुढे 72च्या निम्मे 36 एवढंच लक्षात ठेवायचं. 72-36 पूर्व ते 80-54 पूर्व. आता इथं आपण अक्षवृत्तीय उत्तर बघितलं, तर इथं राहिलेलं पूर्व, रेखा पूर्व एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता सागर किनारा किती लांबीचा लाभलेला आहे महाराष्ट्राला, तर तो 720 किलोमीटरचा आहे, हे आपण इथं लक्षात ठेवायचं. आणि महाराष्ट्राची जी उत्तर दक्षिण लांबी आहे ती 720 किलोमीटर आहे, असं इथं लक्षात ठेवा. सर्वाधिक सागर किनारा जो आहे तो 237 किलोमीटर रत्नागिरीला लाभलेला आहे, इथं लक्षात ठेवा. बाकीचे खालचे जिल्हे करायचे नाहीत, कारण की पूर्व परीक्षेचा पेपर आहे तिथे तेवढंच विचारलं जाणार की सर्वाधिक लांबीचा महाराष्ट्रात सागरी किनारा कुठल्या जिल्ह्याला लाभलेला आहे, ते तिथं लक्षात ठेवा 237 किलोमीटर. कारण अजून यावरती प्रश्न असा आलेला नाहीये की कुठल्या जिल्ह्याला जास्ती सागरी किनारा लाभलेला आहे, तर त्याचा प्रश्न न आल्यामुळे इथं फक्त आता आपण सुरुवातीला जरी प्रश्न आला तर ते तिथेच विचारू शकतात की सर्वाधिक लांबीचा सागरी किनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे. त्यामुळे फक्त तेवढं आता इथं लक्षात ठेवा. आता इथं अजून एक असा प्रश्न येतो की महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार कुठला जास्त आहे आणि कुठला कमी आहे. तर इथं लक्षात ठेवा की अक्षांशीय विस्तार जो आहे तो रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. असं डायरेक्ट तुम्हाला 1 सेंटेन्स मध्ये तो प्रश्न येतो. 4 स्टेटमेंट येतात आणि त्यात एक स्टेटमेंट असतं की अक्षवृत्तीय विस्तार कमी आहे की जास्त आहे. तर इथं अक्षवृत्तीय विस्तार जो आहे तो रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे, इथं लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राची जी पूर्व पश्चिम लांबी आहे ती 800 किलोमीटर आहे, इथं लक्षात ठेवा. इथं आपण आता हे फॅक्ट आहे, ते तुम्ही जर आता 1-2 वेळा जर व्यवस्थित पाहिलं तरी इथं लक्षात ठेवलं. बघा परत एकदा सांगतो, अक्षय 15वीला असताना 47% तेव्हा तो 22 वर्षाचा होता, हे इथं लक्षात ठेवा. आता पूर्व रेखावृत्तीयचं 72-36 निम्मे 36 एवढंच लक्षात ठेवा. ते 80-54 मध्ये ते चुकवत नाहीत, इथेच चुकवतात. आणि उत्तर दक्षिण लांबी आणि सागरी किनारा 720 आणि पूर्व पश्चिम 800 इथं लक्षात ठेवा. आणि अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे, इथं लक्षात ठेवा. आता बघा क्षेत्रफळ महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा देशात 3रा क्रमांक लागतो. आता इथे 307.70 लाख हेक्टर पीवायक्यू मध्ये विचारलेले आहेत आणि हेक्टरमध्ये दिलेलं आणि ते इथं लक्षात ठेवा. आणि चौरस मैल मध्ये विचारलं तर 1,18,809 चौरस मैल मध्ये ते विचारणार नाहीत, पण इथं एक लक्षात ठेवा की 307.70 लाख हेक्टर आणि 1,18,000 एवढंच फक्त लक्षात ठेवा. 1,18 एवढं लक्षात ठेवलं तरी आपलं ते होऊन झाले. एकूण जर महाराष्ट्राला लाभलेलं भारताच्या तुलनेत जे काही क्षेत्रफळ आहे ते 9.36% इतकं आहे, इथं लक्षात ठेवा. लोकसंख्या महाराष्ट्राची आहे 11.23 कोटी आणि दुसरा नंबर आहे, पहिला नंबर उत्तर प्रदेशचा आहे, दुसरा महाराष्ट्राचा आहे आणि तिसरा बिहारचा आहे, इथं लक्षात ठेवा. आणि लोकसंख्या आपलं प्रमाण जे आहे ते एकूण देशाच्या 9.29% इतकं आहे, इथं लक्षात ठेवा. आता इथं बघा, राजकीय सीमा विचारतात. आता याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न येतो की उत्तरेला कोणत्या जिल्हा आहे आणि तिथं कोणत्या राज्याची सीमा आहे. यानुसार आता उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आता आपण इथं बघूया किती राज्य आहेत. तर महाराष्ट्राला एकूण 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा ज्या आहेत त्या संलग्न आहेत. तर उत्तरेला जो आहे ना तो मध्य प्रदेश आहे बघा. आता इथं जर आपल्याला समजा ट्रिक विचारलीच कोणत्या जिल्हे मध्य प्रदेशला लागून आहे, तर आता इथं आपण लक्षात ठेवायचं की नंदू, नचा न लक्षात ठेवा आणि धुळ्याचा दू लक्षात ठेवा. नंदू जळगावचं गाव, नंदू गावाला गेला बाळाला घेऊन, बुलढाण्याचं बाळ असं लक्षात ठेवा. तेव्हा त्याच्यासोबत अमर आणि नाग होता.
नागेश असं लक्षात ठेवा. पुढे ते भंडारा गोंदिया आपल्या लक्षातच राहून जाईल. बघा परत एकदा सांगतो. नंदू, नंदुरबारचा न आणि धुळ्याचा धू. नंदू गावाला गेला जळगाव, बाळाला घेऊन बुलढाण्याचं बाळ अमर होता त्याच्यासोबत आणि नागेश होता. भंडारा गोंदिया आपलं असंच लक्षात राहून जाईल. तर पूर्वेला जर बघाल तर छत्तीसगड. आता छत्तीसगडचं काय गगो असं लक्षात ठेवा. गडचिरोली आणि गोंदिया किंवा गोंद्या गडावर गेला असंही इथं लक्षात ठेवू शकता. गोंद्या गडावर गेला. छत्तीसगडचा गड आणि गड म्हणजे गडचिरोली आणि गड म्हणजे छत्तीसगड आणि गोंदिया हे इथं लक्षात ठेवा. आता आग्नेयला बघा तेलंगणाला गच्चीवर येणं हे इथं लक्षात ठेवू शकता आपण. ट्रिक गच्चीवर येणं गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. तेलंगणासाठी आपण आग्नेयची ट्रिक लक्षात ठेवू शकतो. आता दक्षिणेला कर्नाटकची बघा. आता इथं प्रश्न असा विचारलेला होता की कर्नाटकला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे. तर इथं आपण ते 7 जिल्ह्यांची सीमा आहे इथं लक्षात ठेवा. आता बघा नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. आता कसं लक्षात ठेवायचं. आता बघा आता हे लातूर आणि धाराशिव जे आहेत ते लातूर, नांदेड, लातूर, धाराशिव हे मराठवाड्यातले जिल्हे आहेत आणि बाकीचे सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातले सिंधुदुर्ग हे इथे लक्षात ठेवू शकता. सोलापूर, सांगली, कोल्हापूर हे लागून असलेले आहेत. नांदेड, लातूर, धाराशिव यानुसार आपण लक्षात ठेवू. लातूर आणि धाराशिव बघा बाजूबाजूलाच आहे, जिथं नांदेडच आहे यानुसार आपण लक्षात ठेवू शकतो. 7 जिल्हे इथे लक्षात ठेवा आणि गोव्याला सिंधुदुर्ग. आणि आता इथं वायव्येला गुजरात जर बघितलं तिथं पान धुणं असं लक्षात ठेवा. पालघर, नंदुरबार, धुळे आणि नाशिक ही गुजरातला लागून आहे इथं लक्षात ठेवा. आणि दादरा नगर हवेली जे आहे ते एक केंद्रशासित प्रदेश ते पालघर जिल्ह्याला लागून आहे. इतकं काही अवघड नाही, पण आता इथं मी सांगितलेल्या ट्रिकनुसार जर तुम्ही लक्षात ठेवलं तर इथे तुमच्या लक्षात राहून जाईल. परत एकदा सांगतो बघा. उत्तरेला मध्य प्रदेशला नंदुरबारचा न, धुळ्याचा धू, जळगावला गेला गावाला गेला जळगाव, बुलढाणा बाळ अमर होता, नागेश होता, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया लक्षात ठेवा. आता छत्तीसगडचं बघा गगो किंवा गोंदिया गडावर य छत्तीसगडचं झालं. आता तेलंगणाचं बघा गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. गच्चीवर येणं हे इथं आपण लक्षात ठेवू शकतो. आणि कर्नाटक बघा नांदेड, लातूर. आता मी इथे ट्रिक बनवण्यापेक्षा आपण एवढंच लक्षात ठेवू की लातूरची आहे, धाराशिवची आहे बाजूबाजूला आहेत. त्यानंतर पुढे यायचं मग धाराशिव आणि उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्हे बघा ते धाराशिव बाजूबाजूला आहे तिथे यायचं. सोलापूर मग लगेच बाजूला सांगली आहे, बाजूला लगेच कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या तिथे बाजूला लगेच सिंधुदुर्ग आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आणि गोव्याला सिंधुदुर्गची आणि वायव्येला गुजरात आहे तिथे दादरा नगर हवेली पण तिथेच येतात. तर गुजरातला पान धुणं पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेश आहे त्याची पालघरला सीमा आहे हे लक्षात ठेवा. आता बघा 2 राज्यांना स्पर्श करणारे जिल्हे कुठले आहेत. तर आता आपण वरती बघितलं की नंदू पान धुणं मध्ये पण आहे आणि नंदू वरती पण आहे मध्य प्रदेशच्या तिथे. तर मध्य प्रदेश आणि गुजरात, धुळे पण तिथंच आहे बघा. मध्य प्रदेश आणि गुजरात 2 तर जिल्हे आपले झाले. तर गोंदिया गडावर म्हटलं बघा. आता ते काही माहिती नसेल तरी तुम्हाला पेपरला तिथे ट्रिक आठवत की गोंदिया गडावर हा छत्तीसगड, गडचिरोली, मध्य प्रदेश तिथं. आता मी ते सांगितलं की नंदू धुळ्याला गेला आणि पुढे भंडारा गोंदिया ते आपल्या लक्षातच राहून जातं. आता गडचिरोली बघा परत गोंदिया गडावर गड छत्तीसगड, तेलंगणा गच्चीवर येणं. नांदेडचं पण बघा तेलंगणा, कर्नाटक गच्चीवर येणं. सिंधुदुर्ग, कर्नाटक, गोव्याला फक्त सिंधुदुर्गची सीमा लागून आहे हे तर लक्षात ठेवा. पालघरला एक हे आहे राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश गुजरात आणि दादरा नगर हवेली. नेक्स्ट बघूया. आता हे कसं आहे ना इथं लक्षात ठेवण्यासाठी जास्त इथं समजून सांगण्यासारखं काय नाही. जरी मी ज्या ट्रिक सांगितले त्या जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी येणारा प्रश्न आपला सुटून जाईल. आता इथे पुढे बघा नैसर्गिक सीमा. आता आपण या ज्या बघितल्या त्या राजकीय सीमा झाल्या. ह्या आपण इथं ज्या बघितल्या त्या राजकीय सीमा झाल्या. तर आता इथं आपण या नैसर्गिक सीमा बघूया. तर आता उत्तरेला जे आहे तर ते काय आहे तर सातपुडा पर्वत आहे आणि गाविलगड टेकड्या आहेत हे इथं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. उत्तरेला सातपुडा आणि गाविलगड आहे. आता उत्तरेला येताना ईशान्येला बघा आता दरेकसा. इथं आता भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. ईशान्येला कोणता आताच झालेला पूर्व परीक्षेत पण इथं प्रश्न आलेला आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवण्यापेक्षा PYQ जरी आपण केलं तर ते आपलं होऊन जातात. ईशान्येला जर बघितलं तर दरेकसा. आता पूर्वेला भामरागड, सुरजागड, चिरोली आहे. तर नवीन असतील तर त्यांना माहिती नसेल, पण ज्यांनी आता रिव्हिजन म्हणून बघत असेल तर त्यांना बऱ्यापैकी माहिती असेल की पूर्वेला भामरागड, सुरजागड, चिरोली हे PYQ याच्यावरती भरपूर वेळा प्रश्न आलेले आहेत. तर आग्नेयला मुदखेड, निर्मळ, डोंगर हे जे आहेत ते नांदेडमधले आहेत. इथं बघा आता दक्षिणेला हिरण्यकेशी नदी आणि तेरेकोल नदी. हिरण्यकेशी नदी कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये आहे, तेरेकोली सिंधुदुर्गमध्ये. इथं लक्षात ठेवा. पश्चिमेला अरबी समुद्र, वायव्येला सातमाळा नाशिकमध्ये आहे, अकराणी नंदुरबारमध्ये आणि जालना धुळ्यामध्ये आहे. आता इथं मी PYQ मध्ये पुढे प्राकृतिक भूगोलाचे PYQ मध्ये प्रश्न भरपूर वेळा रिपीट झाले आणि त्या बाहेर आयोग जात नाही, तेच रिपीट होतात. जर आपण ते PYQ व्यवस्थित केले तर आपल्याला इथं फार काही लक्ष देण्याची म्हणजे काय आता यात किती आठवू हे असं करण्याची गरज नाही, आपल्याला ते बरोबर लक्षात राहून जातं. आता इथं परत एकदा बघा सांगतो. उत्तरेला सातपुडा आणि गाविलगड आहे, ईशान्येला दरेकसा आहे, पूर्वेला भामरागड, सुरजागड, चिरोली, आग्नेयेला मुदखेड, निर्मळ, डोंगर हे जे आहेत ते नांदेडमध्ये येतात. दक्षिणेला हिरण्यकेशी, तेरेकोल. हिरण्यकेशी नदी जर विचारली तर ती कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये आहे. आणि इकडे बघा पश्चिमेला अरबी समुद्र आणि वायव्येला सातमाळा नाशिक मध्ये येतं, अकराणी जे आहे ते नंदुरबार आणि जालना धुळे हे इथं लक्षात ठेवा. आता नेक्स्ट बघा. आता महाराष्ट्राचा प्रशासकीय विस्तार आणि महाराष्ट्र कधी निर्माण झाला काय हे झालं बघा.
आता 1 मे 1960ला ज्यावेळी महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा किती प्रशासकीय विभाग होते, तर ते 4 होते. हे भरपूर वेळा PYQ मध्ये विचारलेले आहे. 26 जिल्हे होते आणि 229 तालुके होते. आता हे आपण तुम्ही 1-2दा बघितलं नंतर यात काही फार असं लक्षात ठेवण्यासारखं किंवा हे नाहीये, फॅक्ट आहे. त्या फक्त 1-2 वेळा पाहायचं तेच किंवा PYQ मध्ये जरी आपण बघितलं ना तरी ते आपलं कव्हर होऊन जातं. आता सध्या काय आहे तर महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत, तालुके 358 आहेत आणि प्रशासकीय विभाग जे आहेत ते 6 प्रशासकीय विभाग आहेत. आता इथेच फसवतात, असं देतात की महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात जिल्हे होते आणि तालुके किती होते असा प्रश्न विचारला जातो, प्रशासकीय विभाग किती होते. आता भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत, त्यानुसार इथे लक्षात ठेवा. सुरुवातीला 26 जिल्हे होते आणि 229 तालुके झाले आणि प्रशासकीय विभाग 4 होते आणि जिल्हे 36, तालुके 358 आहेत आता आणि प्रशासकीय विभाग 6 आहेत. आता कोणते प्रशासकीय विभाग आहेत ते आपण इथे पुढे दिलेले आहे. मी ते बघूयात. आता इथं आपण जिल्हे जे 26 वरून 36 झाले तर ते कसे झाले तर ते आपण बघूया. तर सुरुवातीला जो आहे आता मी इथे एक ट्रिक सांगतो नंतर तुम्हाला, आधी बघा आपण इथे व्यवस्थित लक्ष देऊया. आता 1 मे 1979ला 81ला 1 मे 1981ला रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद पासून जालना हे निर्माण झालं. तेव्हा मुख्यमंत्री कोण होते तर अंतुले होते, AR अंतुले होते. आता यावरती काही प्रश्न आलेला नाहीये, तुम्ही तर असंच लक्षात ठेवा. ते मी दिलेलं आहे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद पासून जालना. तर 16 ऑगस्ट 1982ला उस्मानाबाद पासून लातूर. आता मी तिथं मगाशीच म्हटलं बघा, धाराशिव आणि ते बाजूबाजूला आहेत जिल्हे, धाराशिव आणि लातूर. आता धाराशिव नाव झाले, तेव्हा उस्मानाबाद होतं तर ते बाजूबाजूला आहे. त्यावरून तुम्ही कर्नाटकच्या सीमा तिथे लक्षात ठेवू शकता, नांदेड, धाराशिव, लातूर. तर इथे बघा 16 ऑगस्ट 1982ला, आता 26 ऑगस्ट 1982ला चंद्रपूर आणि गडचिरोली ते पण बाजूबाजूलाच आहेत. आता 4 ऑक्टोबर 1990ला मुंबई शहर, बृहन्मुंबईपासून मुंबई उपनगर हे शहर आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे झालेले आहेत. इथं लक्षात ठेवा. तर इथे तारीख बघा 4 ऑक्टोबर 1990. 1 जुलै 98ला 2 जिल्हे झाले, अकोलापासून वाशिम आणि धुळेपासून नंदुरबार. आता नवीन मुलं असेल तर त्यांनी कसं लक्षात ठेवायचं, बाजूचा जिल्हा आहे ना तोच तिथं वेगळा केलेला आहे, इथं फक्त लक्षात ठेवायचं. आता 1 मे 99 परभणी आणि भंडारा झालेला आहे, इथं लक्षात ठेवा. आता इथे बघा 1 ऑगस्ट 2014 ठाणे आणि ठाणेपासून पालघर, सर्वात नवीन जिल्हा आहे महाराष्ट्रातला पालघर जिल्हा. तेव्हा मुख्यमंत्री जे होते ते पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, इथं लक्षात ठेवा. 1 जुलै 98 आणि 1 मे 99. आता बघा इथं आता एक ट्रिक आहे, सजला गड मुंबईचा व नंदही गोपाळा, हे इथं लक्षात ठेवू शकता आपण. ही ट्रिक जी आहे ते परत एकदा सांगतो, सजला गड मुंबईचा व नंदही गोपाला. आता इथं परभणीचा आणि भंडाराचा दिले, परभणीपासून जो आहे तो हिंगोली जो जिल्हा आहे तो निर्माण झालेला आहे आणि भंडारापासून गोंदिया आहे, इथं लक्षात ठेवा. परभणीपासून हिंगोली आणि भंडारापासून गोंदिया. परत एकदा ट्रिक सांगतो मी, ऐका. सजला गड मुंबईचा व नंदही गोपाळा, गोंदिया आणि पालघर हे इथं लक्षात ठेवा. आता इथे बघा प्रशासकीय विभाग आता महाराष्ट्रात किती आहे तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग जो आहे तो क्षेत्रफळानुसार आणि जिल्ह्यांनुसार तर तो आहे औरंगाबाद, जो की आता आपण छत्रपती संभाजीनगर म्हटलेलं आहे. पण परीक्षेत जर औरंगाबाद आलं तर औरंगाबाद हे इथं लक्षात ठेवा आणि जर नवीन नुसार बघितलं तर आपलं छत्रपती संभाजीनगर हे इथं लक्षात ठेवा. त्यानंतर नाशिक आहे क्षेत्रफळानुसार, नंतर पुणे, नंतर नागपूर, अमरावती आणि कोकण. मी त्या क्षेत्रफळानुसार क्रम दिलेला आहे. तर कसं लक्षात ठेवायचं क्षेत्रफळानुसार, तर इथं लक्षात ठेवा की औना, पुणा, अकेला हे जे आहे ते इथं लक्षात ठेवा. औना, पुणा, अकेला, औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण. आता इथं सगळ्यांचं आपण क्षेत्रफळ लक्षात ठेवायचं का तर नाही, औरंगाबादचं लक्षात ठेवा 64,813 आणि कोकणचं सर्वात कमी आहे. इथं आता प्रश्न विचारला होता की कोकणचं क्षेत्रफळ हे 30,000 पेक्षा जास्त आहे. आता विद्यार्थी तिथं आपण पहिल्यांदा बघतो 30,000 पेक्षा पुढे 700 वगैरे आपल्याला लक्षात येतं, पण तिथं जास्त आहे असं विचारलंय ते तिथं लक्षात ठेवा. त्यानुसार हा प्रश्न विचारलेला की कोकणचं क्षेत्रफळ हे 30,000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे, तर तिथं बरोबर स्टेटमेंट होतं. इथं लक्षात ठेवा 30,728. आता जिल्हे जर बघितलेत आपण तर औरंगाबादमध्ये 8 येतात. औरंगाबाद जिल्ह्यानुसार प्रथम क्रमांकावर आहे, छत्रपती संभाजीनगर. नंतर नाशिक 5, पुणे 5, नागपूर 6, अमरावती 5 आणि कोकण 7. कोकण 2 नंबरला आहे बघा जिल्ह्यानुसार जर बघितलं तर. त्यानंतर नाशिक, पुणे आणि अमरावती 5-5 हे लक्षात ठेवा. नागपूर जे आहे ते 3 नंबरला आहे, इथं लक्षात ठेवा. जिल्ह्यानुसार जर विचारलं तर लक्षात ठेवा औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर पहिल्या नंबरला, कोकण 2 नंबरला, अमरावती, नागपूर 3 नंबरला आणि बाकीचे नाशिक, पुणे, अमरावती 5-5. आता इथे जिल्हे लक्षात ठेवा. जिल्हे काही प्रशासकीय विभागामधले आपल्याला माहितीच असतात, त्यात काय आता इतकं अवघड नाही. आता तालुके बघा, तालुक्यानुसार जर संख्या बघितली तर सर्वात जास्त तालुके औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि नंतर नागपूरमध्ये जे आहेत ते 64 आहेत आणि त्यानंतर जे आहेत ते पुण्यात आहेत 58, त्यानंतर अमरावती 56 आणि नाशिकमध्ये नाशिक प्रशासकीय विभागात सर्वात कमी तालुके आहेत 54. आता इथे बघा सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात लहान जिल्हा यावरती 2-3 वेळा आयोगाने प्रश्न विचारले आहेत, त्यानुसार इथं दिलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात सर्वात मोठा जिल्हा आहे बीड आणि सर्वात लहान आहे हिंगोली. नाशिकमध्ये जे आहे ते अहमदनगर आणि नंदुरबार लक्षात ठेवा. पुण्यामध्ये पुणे आहे आणि कोल्हापूर इथे लक्षात ठेवायचं. पुणे प्रशासकीय विभागाची सुरुवात पुण्यात होते आणि संपतो तो कोल्हापूरला. इथे शेवट खालचा सगळ्यात दक्षिणेचा प्रशासकीय विभाग पुण्यामधील जिल्हा आहे कोल्हापूर, यानुसार तुम्ही तिथे ते लक्षात ठेवू शकता. आता नागपूरमध्ये बघा गडचिरोली आणि भंडारा, अमरावतीमध्ये यवतमाळ, वाशिम, कोकणमध्ये रत्नागिरी आणि
मुंबई शहर. आता मुंबई शहर जे आहे ते सर्वात महाराष्ट्रात पण सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे, हे इथं लक्षात ठेवा. आता कोकणमध्ये विचारू शकतात रत्नागिरी आणि मुंबई शहर हे इथं लक्षात ठेवा. तर आता इथं बघा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आणि सर्वात लहान प्रशासकीय विभाग इथं सांगितलेलं आहे. इथं ठिकाण विचारलेलं होतं छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई शहर हे इथं लक्षात ठेवा. 8 तालुके इकडे आहेत, 8 जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि सर्वाधिक तालुके 76 इथंच आहेत, हे इथं लक्षात ठेवा. आता हे आपण जे आहे डेमो लेक्चर आज घेतलेलं होतं, तर आता यावरती PYQ जे आलेले आहेत, तर आता आपण PYQ बघूया. आता आपण घेतलेल्या लेक्चरवरचे PYQ बघूयात. बघा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा अक्षरवृत्ती विस्तार रेखावृत्ती विस्तारापेक्षा कमी आहे. तर मी सुरुवातीला सांगितलं बघा की लक्षात ठेवा अक्षरवृत्ती जास्त आहे की रेखावृत्ती जास्त आहे, पूर्व पश्चिम जास्त आहे की उत्तर दक्षिण जास्त आहे. सेकंड बघा महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जात आहे. आता आपण कधीच ऐकलेलं नाही बघा महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते का, तर नाही. महाराष्ट्राचं पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे, बरोबर आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. तर इथं आता आपण दुसरा जर ऑप्शन कट केला तर त्यानुसार ACD जे आहे चौथा पर्याय तो बरोबर आहे बघा. अक्षरवृत्तीय विस्तारा 1547 115 असताना 47% पडले होते आणि रेखाई 72च्या निम्मे 36. तर रेखावृत्तीय जास्त आहे, तर लक्षात ठेवा. पूर्व पश्चिम 800 आणि उत्तर दक्षिण 720 आहे, तर इथं हे बरोबर दिलेलं आहे. आता 3,07,713 चौरस किलोमीटर आहे आणि हेक्टरमध्ये बघितलं तर 307.70 लाख हेक्टर आहे, इथं आपण लक्षात ठेवा. आणि चौरस मैलमध्ये विचारलं तर 1,18,000 आहे, 1,18,800 आहे, हे इथं लक्षात ठेवा. आता शिखरांचा क्रम बघा सेकंड प्रश्न जो आहे तो. तर इथे एक ट्रिक आहे शिखरांची, कसा मी हसतो अत्र तो वैतागला. आता हे प्राकृतिकमध्ये घेतलेलं आहे पुढे, तिथे तुम्हाला ते ट्रिक आणि ते सर्व शिखर क्रमानुसार तिथं पाठवून जातील ट्रिक सांगितली. आता इथं जर चौथा पर्याय आहे कसा मी हसतो कळसुबाई सालेर महाबळेश्वर तोरणा जो आहे तो बरोबर आहे. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती, आता बघा मी सुरुवातीला सांगितलं 307.70 लाख हेक्टर आणि चौरस मैलमध्ये जर विचारलं तर 1,18,800 इथं लक्षात ठेवा. आता महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ बघा, इथं किती वेळा क्षेत्रफळावरतीच प्रश्न आलेला आहे. तर आता इथे बघा भौगोलिक क्षेत्रफळ 307,717 3,07,717 चौरस किलोमीटर आहे आणि त्याचा विस्तार जो आहे तो रेखावृत्ती विचारलेला 72 आणि 80-54. मी बघा तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ते पहिल्या आकड्यातच चुकवतात, तर तिथं आपल्याला 72-36 जरी माहिती असेल तर पुढे 80-54 लक्षात राहून जातं आपल्या, ते इथं लक्षात ठेवा. आता बघा महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 आणि 9.36% हे मी सुरुवातीला तिथं घेतलेलं आहे. आता महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधान विचार करा आणि बरोबर कोणते आहे. मुंबई उपनगर जिल्हा सर, आता आपण तिथं काय बघितलं, मुंबई शहर जो जिल्हा आहे तो सर्वात कमी क्षेत्रफळाचा आणि अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. हे मी पुढे घेतलेलं आहे. तुमचं प्राकृतिकमध्ये जसं जसं येईल तसं तुम्ही तिथं ते बघू शकता. आणि प्रादेशिक लेक्चरवरती प्रादेशिक आणि प्राकृतिकचं एक सेपरेट लेक्चर मी पुढे घेतलेलं आहे. त्यावरती हे सगळं कमी जिल्हा कोणता, अहमदनगर सर्वात जास्त, मग अहमदनगर नंतर कोणता जिल्हा आहे ते सर्व ट्रिकनुसार मी पुढे घेतलेलं आहे. हे आज मी फक्त पहिलं डेमो लेक्चर तुम्हाला देत आहे. तर महाराष्ट्राचा रेखावृत्ती होता रेखा 72-36 ते मी इथे तुम्हाला सांगितलेलं बघा. 72-36 72 लक्षात असतं तर आपल्याला ते बरोबर. आता इथे यांनी हे वेगळं दिलेलं आहे 72-7 80-9. तरी पण आता आपला बघा आपल्याला माहिती नसतं तरी आपल्या इथं प्रश्न बरोबर आला असता. 72 वरून 72-6 आणि 80-9 इथं आपल्याला ते बरोबर आला असतं आपला. आता महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झालेली आहे तर इथं पर्यायच दिलेला नाही, तो 1 मे 1960 रोजी. त्यानुसार इथं जे आहे ते यापैकी नाही हे उत्तर बरोबर आहे. आता महाराष्ट्र राज्यास किती किमीचा लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे तर तो 720 किलोमीटरचा आहे. इथं लक्षात ठेवा उत्तर दक्षिण लांबी पण 720 किलोमीटर. महाराष्ट्र क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा. तर आता अहमदनगर हे बघा तेच PYQ. आता मागचा PYQ आपण केला असता तर इथं आपला प्रश्न बरोबर आला असता, इथं लक्षात ठेवा. 14वा प्रश्न बघा, मुंबई व नांदेड शहरे जवळपास एकाच अक्षवृत्तावर असून सुद्धा मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा कमी आहे, कारण काय आहे तर मुंबईजवळ सागरी किनारा आहे, इथं लक्षात ठेवा. हे अशा रीतीने आपण एक पहिलं डेमो लेक्चर आपण जे आहे ते घेतलेलं आहे. आता तुम्हाला जर पुढचे लेक्चर्स हवे असतील याच पद्धतीने सर्व PYQ कव्हर करणारे व सर्व डेटा कव्हर करणारे तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगा आणि मी QR कोड देणार आहे लेक्चर्समध्ये. जर तुम्हाला वाटले की लेक्चर चांगले तर तुम्हाला जे काही फीज आहे ते तुम्ही तिथं पे करू शकता मला. मी असं ठराविक फी यासाठी ठेवलेली नाही की विद्यार्थ्यांना मी जर आता एखाद्याला परवडत नसेल, समजा एखाद्याकडे 100 रुपये द्यायची त्याची कॅपॅसिटी असेल आणि मी माझं लेक्चर 250-300ला विकतो तर ते मला काही आवडलं नाही, तर त्यानुसार तुम्ही जे काही तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही मला इथं ते QR कोडवरती किंवा माझ्या जी काही UPI ID देईन त्यावरती तुम्ही तिथं ते पे करा. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं असं आहे की लेक्चर्स तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये सांगा. ते पैसे वगैरे ते नंतर फीज किती काय किंवा हे लेक्चरची क्वालिटी कशी आहे किंवा ह्या पद्धतीनेच मी शिकवू का किंवा हे PYQ सर्व घेण्यापेक्षा PYQचा एखादा क्रक्स आपण जो माहिती पूर्ण सर्व PYQची माहिती लिहून त्यानुसार आपण घ्यायचं का हे मला तुम्ही लेक्चर्सच्या खाली कमेंटमध्ये सांगा. त्यानुसार आता आपण पुढचे लेक्चर्स घेत जाऊ. तर मी सर्व विषयांचे लेक्चर्स अशा पद्धतीने घेणार आहे PYQ सहित. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्ही सांगितल्याशिवाय मला पण काय कळणार नाही की आपण लेक्चर घेण्याची पद्धत काय करावी, कशी घ्यावी. हे तुमच्या कमेंट्स मला त्यामधून मला कळून जाईल की बाबा विद्यार्थ्यांना हे हवं आहे तर आपण हे दिलं पाहिजे. तर मला ही पद्धत जी आहे ती बेस्ट वाटते की अगोदर टॉपिक घ्यायचे आणि त्यानंतर त्याचे PYQ घेणे, यानुसार आपला सर्व डेटा कव्हर होऊन जाईल. तर आपल्याला काय वाटतं लेक्चरबद्दल ते आपण तुम्ही
कॉमेंट्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, की ज्यांना परवडत नाही की बाबा इतकी महागाची बॅच लावायची आहे मला, तर ते पैसे नाही आहेत हे नाही असं ज्यांच्या बाबतीत होतं ते तिथे तुम्ही त्यांना त्यांच्यापर्यंत हे लेक्चर्स पोचवा. आणि क्वालिटी मी 1 नंबरचीच क्वालिटी इथे लेक्चर्समध्ये असेल आपल्या, इथे तुम्ही लक्षात ठेवा. कारण मी असं नाही, आता तुम्ही या लेक्चर सर्वच बघितलं असेल की मी PYQ घेतलेच नसते मग, आणि डेटा पण जो आहे तो कमी दिला असेल, तर मला कमीच हे करायचं असेल त्यानुसार तुम्ही इथं ते लक्षात घेऊन जा की क्वालिटी पण देतो. फीजची मला आता एवढं काही हे नाही की फीज मी मग विद्यार्थ्यांकडून घेतली असेल 200, 250, 300 द्या, तसं न करता मी तुम्हाला जे काही परवडेल, जे काही तुम्हाला देणं योग्य वाटेल ते तुम्ही इथं पे करू शकता. त्यानुसार हे लेक्चर्स असतील. आणि मी परत एकदा सांगतो, कमेंट करून सांगा की लेक्चरची पद्धत कशी असावी ते तुम्ही खाली कमेंट्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, जो की महाराष्ट्राचा प्राकृतिक आणि प्रशासकीय विभाग त्यानुसार टॉपिक असेल आणि त्यानुसार त्याची आपण PYQ घेणार आहोत. धन्यवाद.